कॉजेस ऑफ स्पीच डिले म्हटलं तर स्पीच डिले हा जो टर्म आहे, स्पीच म्हणजे कम्युनिकेशन, आपण जो कम्युनिकेशन करत असतो तो. त्याचे वेगवेगळे प्रकारचे कॉजेस असू शकतात. जसे की हिअरिंग लॉस. हिअरिंग लॉस म्हणजे की ऐकण्याचा त्रास. ऐकण्याचा कितीही जरी माईल्ड त्रास असेल, तरी एका बाळामध्ये स्पीच डिले येऊ शकतो. मग आपण बघू शकतो न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स रिलेटेड ब्रेन, ज्याच्यामध्ये मुलांना सेरेब्रल पॅल्सी किंवा मेंटल रिटार्डेशन अशा गोष्टी जर आल्यात, तर मुलांना स्पीच डिले असं असू शकतं. अगेन एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर मुळे किंवा जेनेटिक डिसऑर्डरमुळे आपण बघू शकतो ऑटिझम. ऑटिझम किंवा हायपर ॲक्टिव्हिटी हा जो त्रास असतो, ह्याच्यामुळे पण मुलांना स्पीच डिले असू शकतो. आणि जेनेटिक प्रॉब्लेम्स, समजा एखाद्या वेळेस मुलाला डाऊन सिंड्रोम किंवा असे काही सिंड्रोमिक कारणे असू शकतात, ज्याच्यामुळे स्पीच डिले हा नक्कीच येऊ शकतो. त्यामुळे खूप सारे वेगळे-वेगळे कारणे असू शकतात आणि त्यामधले भरपूर कारण आपण बघितले आहात स्पीच डिलेसाठी. स्पीच डिले बेसिकली म्हणायला गेलं, की ह्याला आपण 2 भागामध्ये डिव्हाईड करतो. ते एक एक भाग आहे एक्सप्रेशन आणि एक भाग आहे कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे किती अंडरस्टँड करतो बाळ आणि एक्सप्रेस म्हणजे किती कसा एक्सप्रेस करू शकतो. तर त्यामध्ये बेसिक कॉमन सायन्स आपण हे बघू शकतो, की स्पीच डिलेमध्ये की बाळ आपलं समजा उशिरा बोलतोय किंवा बाळाला 1 वर्ष झालं आहे तरी बाळ बा, पा अशी ॲक्टिव्हिटीज करत नाहीये किंवा त्याच्या तोंडातनं काही साउंड्स निघत नाहीये. त्यामुळे तेव्हा आपण बघणार की अरे आपलं बाळ बोलत नाही, तर आपण ह्याच्यासाठी काय करावं? मग परत दुसरं आपण जर 2 वर्षाचं एक बाळ बघितलं, आपण 2 वर्षाचं किड बघितलं, तर त्या किडमध्ये स्पेसिफिकली आपल्याला असं आढळेल की त्याची व्होकॅब्युलरी खूप कमी आहे. 100 शब्दांची व्होकॅब्युलरी नाहीये किंवा मग तो फक्तच काही-काही वर्ड्स बोलू शकतोय आणि सेंटन्स फ्रेज करू शकत नाहीये. मग ह्यामध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो, की बाळाला किंवा किडला स्पीच इश्यू असू शकतो. एखाद्या वेळेस एखाद्या मुलाला स्पीच प्रॉब्लेम असू शकतो. स्पीच प्रॉब्लेम म्हणजे की त्याला अक्षरं स्वच्छ बोलता येत नाहीये. मग ते जर क्लिअरली जर अक्षर बोलता आली, च त बोलतोय. तर सापला जर ताप बोलत आहे बाळ, तेव्हा पण त्याला स्पीच इश्यूज असू शकतात. मग स्पेशली आपण म्हणणार की काही मुलांना आपण आवाज दिला तरी ते आपल्याला परत मागे बघत नाहीये किंवा आपलं ऐकून सुद्धा न ऐकण्यासारखं करताय. आपले इन्स्ट्रक्शन्स बिलकुल फॉलो करत नाही. एक्झाम्पल आपण एका बाळाला सांगितलं की "अरे बाळ तिकडनं एक छोटा बॉल घेऊन ये किंवा बाहुली घेऊन ये." तो आपल्याला ऐकणारच नाही. तो निघून जाईल कुठेतरी किंवा आपल्या कामात व्यस्त असेल. तर त्यावेळेला आपण तो बिलकुल इन्स्ट्रक्शन ऐकत नाही. हा आपला एक असू शकतं बघण्याचं स्पीच डिलेसाठी कारणं. आणि अजून आपण बिहेवियरल इश्यूज असू शकतात मुलांमध्ये, जसं की बाळ एकदम हायपर ॲक्टिव्ह आहे किंवा मग आपल्याकडे बिलकुलच लक्ष देत नाही, आपल्याच कामांमध्ये काहीतरी करतोय किंवा मग आपलेच खेळणे घेऊन बसले आणि त्याला त्याचं काहीच तुम्ही बोलवल्याचं त्याला काही वाटत नाही. तर त्यावेळेला पण बाळ हायपर ॲक्टिव्ह आहे किंवा एका एका रूममधनं दुसऱ्या रूममध्ये पळतोय. अ, असले इश्यूज असू शकतात. मग स्वमग्नता वगैरे आपण ह्या सगळे कारणं ऑलरेडी बघितले आहेत स्पीच डिलेचे काय-काय असू शकतात आणि हे स्पेशली बिहेवियर्स आपल्याला लहान मुलांमध्ये दिसतील, ज्यामुळे आपल्याला वाटू शकतं, की नाही आपल्याला बाळाला स्पीच प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला ते कुठेतरी आपल्याला त्याला कन्सल्ट करण्याची गरज आहे. हिअरिंग लॉससाठी आपल्याला एका ऑडिओलॉजिस्टकडे जाण्याची गरज आहे, स्पीच थेरपिस्टकडे जाण्याची गरज आहे, ज्यामुळे आपल्याला आपल्या बाळाला काय प्रॉब्लेम आहे हे नक्की व्यवस्थितपणे डायग्नोज करून घेता येईल आणि पुढे काय करायचं हे स्पेशली आपल्याला कळेल. तोत्रेपणा हा एक स्पीच प्रॉब्लेमच आपण म्हणू शकतो. तर स्पीच प्रॉब्लेम हा जो त्याचे बेसिक कॉजेस असे असू शकतात, की हे लहानपणापासूनच एका बाळाला तोत्रेपणा येऊ शकतो आहे किंवा मग त्याला मोठं झाल्यानंतर हा प्रॉब्लेम डेव्हलप झाला आहे. तर हा प्रॉब्लेम कशा-कशामुळे डेव्हलप होऊ शकतो, हे आधी आपण बघू आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तोत्रेपणा मध्ये काय-काय वेगळे प्रकार असू शकतात ते पण बघू आपण. तर स्पेशली आपण जर बघू शकतो, की जेनेटिक कॉज हा असू शकतो. लहानपणापासून चाइल्डहूडपासून आलेला त्रास असू शकतो. डेव्हलपमेंटल म्हणजे चाइल्डहूड झाल्यानंतर पुढे समजा बाळाला कुठलीतरी नर्व्हसनेस, अँक्झायटी अशी काही निर्माण झाली आहे. टीनेजमध्ये असं काही निर्माण झालं आहे. त्याच्यामुळे आपल्या भाषाला
क्लिअरपणे पेशंट एक्सप्रेस करू शकत नाही आहे. त्यालाही आपण स्टॅमरिंग असं स्पेशली म्हणतो, तोत्रेपणाला. मग समजा काही न्यूरोलॉजिकल फॅक्टर्स पण असू शकतात, की स्ट्रोक किंवा ट्रॉमा असं झाल्यानंतर पेशंटची लँग्वेजच पूर्णपणे गेली आहे. मग त्याला पण स्पीच हे अनक्लिअर येणार आहे आणि थांबून येणार आहे. त्याला आपण स्टॅमरिंग असं म्हणू शकतो किंवा तोत्रेपणाही असं म्हणू शकतो. आणि इमोशनली पण इमोशनल, सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स काही लोकांमध्ये असू शकतात. आजकाल व्हेरी नॉर्मल आहे. स्ट्रेस रिलेटेड गोष्टी पटकन येऊ शकतात. अँगर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, ब्लड प्रेशर वगैरे अशा काही गोष्टी आहे ज्याच्यामुळे ऑलरेडी तुम्ही त्रसलेले असतात. त्यामुळे पण अशा काही गोष्टी असू शकतात, जे कॉन्शियसली आतमध्ये असतात आणि सबकॉन्शियसली आतमध्ये असतात आणि ते कॉन्शियसली आपल्या स्पीचमध्ये दिसून येत असतात. त्यामुळे स्टॅमरिंग निर्माण होत असते. आणि स्टॅमरिंग हा एक कॉम्प्लेक्स प्रकार आहे, ज्याचे आपल्याला खूप काही वेगवेगळे कॉसेस असू शकतात. पण स्टॅमरिंगमध्ये जनरली काय होतं, की स्टॅमरिंगमध्ये एखादं एक्झाम्पल मी तुम्हाला देते, की एखाद्या मुलाला माय नेम इज आविश असं म्हणायचं आहे. तर मग तो म्हणेल माय नेम इज आविश असं म्हणू शकतो. तर त्यामुळे स्टॅमरिंग हा वेगळा असा असू शकतो, की कारण त्याच्यामध्ये कधी-कधी रिपिटेशन येऊ शकतं. कधी-कधी सेंटन्समध्ये खूप मोठा पॉज पण येऊ शकतो. म्हणजे खूप जास्त थांबून पण बोललं जातं. म्हणजे अ, मला मला ब ब ब बा बाहेर जा जायचंय. तर जर मी असं म्हणते, तर हे पण पॉज देऊनच हा आपल्याला पॉज होतोय, ह्याच्यामध्ये मोठा पॉज होतोय. त्यामुळे काय होतंय, समोरच्याला पण समजत नाही आपण काय बोलायचा प्रयत्न करतोय, आपल्याला वेळ लागतो. आणि अशा गोष्टींना आपल्याला ऑल टुगेदर थेरपीची खूप गरज आहे. तर ह्याला स्पीच थेरपी करून घेणं हे फार इम्पॉर्टंट आहे. हे जर चाइल्डहूडमध्ये होत असेल, तर आपल्याला चाइल्डहूडमध्येच आपल्याला त्याला व्यवस्थितपणे ट्रीट करून आपण त्याची फ्लुएन्सी व्यवस्थित करू शकतो. आणि सिमिलरली ती जितकी जास्त तीव्रता असते या गोष्टींची, तितकं जास्त पेशंटला प्रॉब्लेम होऊ शकतो बोलण्यासाठी. त्यामुळे आपल्याला समजा तीव्रता कमी असेल, त्याच वेळेला जर आपण स्पीच थेरपिस्टकडे गेलात, तर ती तीव्रता आपण ती थांबवू शकतो किंवा त्याला कमी करू शकतो, जेणेकरून काही टेक्निक्स यूज करून पेशंट ते व्यवस्थितपणे हँडल करू शकतात. त्यांची स्वतःची अँक्झायटी लेव्हल, सायकॉलॉजिकल इश्यूज ज्याच्यामुळे स्पीचमुळे जे डेव्हलप होत आहे, कारण मी व्यवस्थित बोलू शकत नाहीये म्हणून मला हा त्रास होतोय. असं पेशंट स्वतःला सांगत असतो आणि त्याच्यामुळे त्याची अँक्झायटी, डिस्ट्रेस आणि मोठमोठे प्रॉब्लेम्स हे निर्माण होतात. म्हणजे फॅमिली लाईफमध्ये म्हणा, वर्क लाईफमध्ये म्हणा. कारण वर्कमध्ये हे कन्सिस्टंटली गरज असते, की तुम्ही व्यवस्थित बोलावं, तुमचं स्पीच क्लिअर असावं आणि जर तुम्ही पब्लिक कम्युनिकेशनमध्ये असाल, तर हा तर तुम्हाला मेजर इश्यू आहे. त्यामुळे ह्या गोष्टींसाठी तुम्हाला स्पीच थेरपिस्टकडे येणे आणि त्याच्यावरती थेरपी घेणे हा खूप बेस्ट उपाय आहे. पण अ, आपण असं नाही म्हणत आहे, की 100% सगळ्याच गोष्टी क्लिअर होणार आहे. हे पण डिपेंड असतं, की तुम्ही लहानपणी येताय किंवा तुमचा सिव्हिरिटी आणि तुमचा प्रॉब्लेम किती मोठा आहे, त्यानुसार त्याचे ट्रीटमेंट ठरवले जात असतात. त्यामुळे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला रिझल्ट्स पण मिळत असतात. त्यामुळे स्टॅमरिंग हा इश्यू आहे. यासाठी नक्की तुम्ही स्पीच थेरपिस्टकडे जावा आणि त्यावरती थेरपी आणि ट्रीटमेंट प्लॅन व्यवस्थितपणे घ्यायला हवं. तोत्रेपणा जर आपण म्हणतो आहे, तोत्रेपणा हा जो प्रकार आहे, हा बेसिकली लहान मुलांमध्ये जेव्हा ते मोठे असतात, तेव्हा पण डेव्हलप होऊ शकतो. मोठे होत असे काही अक्षर असतात, जे लास्टमध्ये डेव्हलप असतात, जे अक्षर थोडे डिफिकल्ट असतात बोलण्यासाठी. जसे की स म्हणा किंवा र म्हणा, हे जे अक्षर आहेत, हे थोडे डिफिकल्ट आहे. त्यामुळे मुलांना तोत्रेपणा हा येऊ शकतो आणि हा कॉमनली नोटिसेबल असतो, कारण हा स्कूल एज गोइंग मुलांमध्ये जास्त दिसू शकतो. आणि त्यातल्या त्यात हा तोत्रेपणा स्पेशली जर असा होत असेल, तर आपल्याला नक्कीच बघण्याची गरज आहे, की स्पीच थेरपिस्ट हा व्यवस्थितपणे निदान देतो आहे का? किंवा मग आपल्याला ह्या निदानासाठी हा तोत्रेपणा हिअरिंग लॉसमुळे येतोय का? ह्याचे पण निदान आपल्याला करायची गरज आहे. तर आता हिअरिंग लॉसमुळे जो तोत्रेपणा येत असतो, तो दिसायला थोडा डिफरंट असतो आणि स्पीचमध्ये जो आलेला तोत्रेपणा असतो, तो ऐकायला थोडा वेगळा असतो बरेच वेळा. तर आपल्याला हे आधीपासूनच हिअरिंग
हा जो नॉर्मल स्क्रीनिंग आहे हिअरिंगची, ही लहान मुलांना ही आधीच केली जायला पाहिजे असते. म्हणजे जसंच बाळ जन्मतं, तेव्हा हिअरिंग स्क्रीनिंग प्रत्येक हॉस्पिटलला मॅन्डेटरी असतो. त्यामुळे तेव्हा मी हिअरिंग स्क्रीनिंग बाळाची नक्कीच केली पाहिजे. समजा तेव्हा पण मिस आउट झाली, तरी नंतर आपण करून घेऊ शकतो हिअरिंग स्क्रीनिंग, जेणेकरून बाळाचं स्पीच हे व्यवस्थित डेव्हलप होईल. कारण आपलं ऐकणं आणि बोलणं हे रिलेटेड असतं. आपण जे ऐकतो तेच आपण बोलू शकतो. जर आपण ऐकलंच नाही, तर आपण बोलू शकणार नाही. तर त्यामुळे किती सिव्हिअरिटी असते, किती ऐकण्याचा त्रास असतो, त्यावरतीही अवलंबून असतो, की बाळ किती व्यवस्थित बोलतं आहे. समजा बाळाला ऐकण्याचा त्रास आला आणि त्याच्यानंतर आपण त्याला डायग्नोज करतोय, की नाही त्याला ऐकण्याच्या त्रासामुळे जर हा स्पीच प्रॉब्लेम डेव्हलप होतोय, तर त्याला आपण कानाचं मशीन लावल्यानंतर आपण त्याला व्यवस्थितपणे अ, ऐकायला घालून मग नंतर आपण त्याला व्यवस्थितपणे थेरपी देत असतो आणि तेव्हा ते निदान व्यवस्थित होतं. तसंच नॉर्मल डेव्हलपमेंट किडला नॉर्मल जो डेव्हलप होतो आहे, त्याची स्पीच नॉर्मल आहे आणि त्याची बाकीचे डेव्हलपमेंट सगळेच नॉर्मल असल्यानंतर आपण फक्त अक्षरांवरती जर काम करतो आहे, त्याला मिसआर्टिक्युलेशन म्हणून पण असं म्हणत असतो. त्याला तोत्रेपणा आपण असं म्हणतो. सिमिलरली हिअरिंग लॉसमुळे आलेला तोत्रेपणा हा वेगळा असतो. पण तो पण क्युअर होत असतो आणि हाही क्युअर होत असतो. मग त्यासाठी तुम्हाला नक्कीच स्पीच थेरपिस्टकडे जाऊन हा निदान केला पाहिजे. स्पीच डिले हा बेसिकली कशामुळे झालेला आहे हे माहिती करून घेणं गरजेचं आहे. अगोदर समजा आपल्याला एखादं बाळ आलं आहे ज्याला ऑटिझम आहे किंवा ज्याला हायपर ॲक्टिव्हिटी होतीये. ऑटिझम, हायपर ॲक्टिव्हिटी आल्यामुळे किड्सचे जनरल स्वभाव असे असू शकतात, की नाही तो खूप जास्त पळतोय किंवा एका जागेवरती थांबत नाहीये. तर आपण त्याला होलिस्टिकली जर बघायला गेलो तर होलिस्टिकली आपल्याला आधी त्याचा फोकस वाढवून घेण्याची गरज आहे. त्याचे सेन्सरी इश्यूज असू शकतात. सेन्सरी इश्यूजमध्ये आपल्याला ऑक्युपेशनल थेरपी पण देण्याची गरज आहे, जेणेकरून त्याचे बॅलन्स आणि सेन्सरी इश्यूज व्यवस्थित होतील आणि तो एका जागेवरती बसण्याचा प्रयत्न करेल. सिमिलरली आपल्याला स्पीचमध्ये नुसतंच आपल्याला असं नसतं, की आपण बाळाने फक्त आपल्याकडे फटाफट बोलून दाखवायला पाहिजे, असं नाहीये. स्पीचमध्ये हा कम्युनिकेशनमध्ये नरेशन येतं, की तुम्ही एकमेकांशी कसं बोलता आहे. तुम्ही डोळ्यात डोळे घालून बघू शकताय का? लहान बाळ तुमच्याकडे डोळे घालून बघतोय का तुमच्याकडे? की खाली बघून काहीतरी करतोय? सतत तो अ, दुसरंच काहीतरी करत असतो. मग त्याला इन्स्ट्रक्शन्स वाढवण्यासाठी आपल्याला त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघणं ही गरज आहे. तो जाताना टाटा वगैरे करतोय का? हे सगळे जर तो गोष्टी करत नसेल, तर आपल्याला बेसिकली त्याच्यासाठी काही-काही खेळणे आणायची गरज आहे. खेळण्यांनी खेळण्याची गरज आहे आणि अशा सिंपल आपल्याला ॲक्टिव्हिटीज करण्याची गरज आहे, जेणेकरून तो आपल्याकडे बघायला लागतोय किंवा आपले इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायला लागतोय. तर त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये बेसिकली आपल्याला सिंपल आपले जे प्ले कार्ड्स असू शकतात, नेम कार्ड्स असू शकतात, ॲनिमल्स कार्ड वगैरे असू शकतात किंवा काही असू शकतात. ते आपण यूज करू शकतो किंवा बेसिकली आपल्याला स्टॅकिंग रिंग्स वगैरे असू शकतात. स्टॅकिंग रिंग्सवरती आपण त्यांना सुरुवातीला खेळू शकतो. हे आपण म्हणतोय 2 ते 3 वर्षाच्या मुलांच्या अंतरामध्ये 2 to 3 इयर्स एजमध्ये जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम्स येतो, तेव्हा आपण ह्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्यासाठी घेऊ शकतो. सिमिलरली आपण जर मिसआर्टिक्युलेशन किंवा तोतरेपणा असू असेल, तर तोतरेपणा असल्यानंतर आपण एखादं जो साउंड आहे, त्या साउंडला कसं प्रोड्यूस करायचं, ते तुम्ही स्पीच थेरपिस्टकडून समजून घेऊ शकता. तुम्हाला ते सिमिलरली तुम्हाला ते असे काही ॲक्टिव्हिटीज देतील, जे तुम्ही घरी करून घेऊ शकता त्यांच्यासाठी. आणि स्टॅमरिंग आणि फ्लुएन्सीसाठी ऑफकोर्स नॉट तुम्हाला स्पीच थेरपिस्ट कडे जाणं हा सगळ्यात मोठा भाग आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपण मोस्टली आजकाल ऑनलाईन पण होऊ शकतात, पण बेसिकली ट्रीटमेंटसाठी स्पीच थेरपिस्टकडनं गाईडन्स घेणं हे सगळ्यात तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ऑफकोर्स होम ट्रेनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण जेपर्यंत आपल्याला पेशंट कितपर्यंत पोहोचला आहे किंवा त्याचं आपल्याला गोल किती अचीव्ह झालं आहे, फर्स्ट गोल, सेकंड गोल किती अचीव्ह होत आहे, हे इम्पॉर्टंट असतं. त्यामुळेच आपण ह्या गोष्टी एकदमच घरी करण्यापेक्षा बेटर आहे स्पीच थेरपिस्टला कन्सल्ट करून स्पीच थेरपिस्टकडे थेरपी घ्यावी. हं, त्यामुळे तुम्ही या गोष्टी अ, नक्कीच तुम्ही घरी पण करा आणि सिमिलरली तुम्ही थेरपिस्टकडे पण जाऊन या गोष्टी करून घ्या.
speech delays can be prevented in lot many cases except for if it is a neurological condition. आपण त्याला प्रिव्हेंट नाही करू शकत, पण ऑफकोर्स वी कॅन हॅव ट्रीटमेंट फॉर दॅट. बट द वे ऑफ प्रिव्हेंटिंग स्पीच डिले इज बेसिकली आजकाल आपण काय करतोय की पेरेंट्स आर व्हेरी मच इन्व्हॉल्ड इन देअर वर्क सिच्युएशन बिकॉज ऑफ विच द किड इज स्टेईंग अलोन ॲट होम. त्यामुळे आपण मग बाळ काय करतोय, बाळ स्पेसिफिकली टी व्ही बघतोय किंवा मग फोन बघतोय, सतत फोन बघत राहतोय. सो आपण स्क्रीन टाइम रिड्यूस करणे हा खूप मोठा आजचा हा सगळ्यात मोठा लेसन आहे की आपण त्याला स्क्रीन टाइम मुलांचा खूप कमी करावा, जेणेकरून हा सगळ्यात मोठा कारणीभूत असू शकतो स्पीच डिलेसाठी. त्यानंतर आपण नॉर्मल किड्समध्ये जर बघत आहोत तर आपण स्पीच डिले अजून अजून काय करू शकतो आपण. बेसिकली जर आपल्याला वाटत आहे की आपल्या मुलाची प्रगती होत नाहीये किंवा असं काही होत आहे, तर आपण त्याच्याकडनं जास्तीत जास्त कम्युनिकेशन हे करणं अपेक्षित आहे. कम्युनिकेशन कसं करणार आहे आता? बोलतो तर आहे, आपण रोजच कम्युनिकेट करतोय मुलाशी. असं तर सगळे पेरेंट्सच म्हणतील, "नाही, आम्ही तर बोलतो, आम्ही तर करतो." पण असं नाहीये. वन टू वन कम्युनिकेशन हे खूप जास्त इम्पोर्टंट असतं मुलांबरोबर. तर बेसिकली वन टू वन कम्युनिकेशनमध्ये आपल्याला काय करायचंय, मुलांबरोबर बसून खेळणं हा महत्त्वाचा भाग आहे. आपण बरेच वेळा आई काहीतरी काम करत असते, करता-करता किचनमध्ये निघून जाते आणि बाळ काहीतरी खेळत असतं. पण तो खेळतोय, तो काय खेळतोय त्याला बिलकुल माहिती नाही. आपण त्याला एक टॉय दिलाय, पण तो टॉयमध्ये त्याला काय आहे ते काहीच माहिती नाही. त्यामुळे डायरेक्ट कम्युनिकेशन, टर्न टेकिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की आईने खेळलं, मग बाळ खेळतोय, मग आई करते काहीतरी, मग बाळ करतोय. तर हा इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त गरजेचा आहे. त्याचबरोबर आपल्याला जर कळतं आहे, की बाळ आपलं थोडंसं ॲक्टिव्ह बाळ खूप हायपर ॲक्टिव्ह आहे किंवा असं काही आहे. तुम्ही त्याला काय डायट देताय, काय फूड देताय, हे पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे डायटरी हॅबिट्स आणि फूड हॅबिट्स मुलांचे खूप जास्त गोड देणे, खूप जास्त साखरेचे पदार्थ देणे, ही सगळ्या गोष्टी पण तुम्हाला करणं हे खूप गरजेचं आहे. पहिलं 1 वर्ष तर बिलकुलच साखर ही गोष्ट मुलांना पूर्णपणे अव्हॉइड करणं हे खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला मुलांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवणं, हा खूप इम्पोर्टंट पॉइंट आहे. कारण हा पॉइंट सगळेच मिस करत असतात. आजकालचे पेरेंट्स खूप बिझी असल्यामुळे हा पॉइंट खूप जास्त मिस होत असतो. आणि मग आपल्याला नक्कीच त्याच्यानंतर मसल इश्यूज आहे. स्पीचचे मसल्स जे आहेत, आपले टंग आहे, बाकी इंटरनल मसल्स आहेत. आपलं ओरल मस्क्युलेचर आहे. जर तो वीक असेल, त्यामुळे मुलांना गिळता येत नाही, मुलांना खाता येत नाही, तर नक्की लवकर डॉक्टरकडे जाऊन त्याची तुम्ही लवकर डिसिजन घेऊ शकता, की तुम्ही त्याच्यावरती अजून काय करू शकताय? काही औषधं आहे का? सो तुम्ही अवेअर राहा गोष्टींबद्दल. अवेअरनेस हा खूप इम्पोर्टंट आहे या गोष्टींमध्ये. आपली बाळाची वाढ कशी होत आहे, ग्रोथ कशी होत आहे, हे तुम्ही नक्कीच बघा. त्याला कोणी सांगितल्यानुसार तुम्ही नुसके वगैरे असं काही करू नका. प्रॉपर डॉक्टरकडे प्रॉपर ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं आहे. आणि शॉर्टली आपलं मूल काय करतंय हे आपल्याला माहिती पाहिजे. नाहीतर स्कूलमधनं कंप्लेन येत आहे, बाहेरनं कंप्लेन्स येत आहे, की नाही तुमच्या मुलाला ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे, हा हायपर आहे, हा इकडे पळतोय, हा तिकडे जाऊन पळतोय. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधीच नंतर माहिती होण्यापेक्षा आपण ऑब्झर्व्ह केलेलं आपल्या मुलांसाठी हे जास्त इम्पोर्टंट असतं.